अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा यानंतर पवार यांचा सन्मान सर्वांचं स्वागत या ठिकाणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या या सोहळ्याच्या निमित्ताने प्रथमतः मी आचार्य या निवृत्तीला वंदन करतो आणि मंदिर पत्रकार बांधवांचं तिथे स्वागत करतो. हा जो सोहळा आहे, आजचा जो क्षण आहे 29 मे 2026 हा इतिहासात नोंद होणारा क्षण आहे. कारण महाराष्ट्रामध्ये डिजिटल मीडिया फार मोठ्या प्रमाणावर उभारी घेत आहे. प्रिंट माध्यमाला फाईट करणारा इलेक्ट्रॉनिक माध्यमात आणि आता इलेक्ट्रॉनिक माध्यमाच्याही पुढे एक पाऊल जाऊन डिजिटल माध्यम आलेला आहे. आणि अशा वेळेला ज्या संस्थेचं ज्या संघटनेचं वय आता 86 वर्षाचं आहे, 86 इयर ओल्ड, 86 वर्षाची जुनी परंपरा पत्रकारांची परंपरा असतील आपली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या परिषदेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला की महाराष्ट्रात डिजिटल मीडियाची एक स्वतंत्र विंग उभी करावी. डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना उभं करण्यात पत्रकारांना नियम दर्जाची वागणूक दिली जाते. अशा वेळेला आपण जे विकासाचं तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये एक पाऊल पुढे गेलेला मीडिया आहे, त्याच्यामध्ये आपण पत्रकार म्हणून काम करत असताना आपल्याला चोरवादीचे संरक्षण मिळावं आणि आपल्याला निर्भयपणे काम करता यावं म्हणून आपल्याला संघटित होण्याची खूप गरज आहे. आणि संघटित होण्याची गरज असल्यामुळे आज आपण अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद या मातृसंस्थेच्या क्षेत्रसहाय्यकाने अखिल भारतीय डिजिटल मीडिया परिषद ही आपण स्थापन केलेली आहे. या डिजिटल मीडिया परिषदेचे राज्याचे अध्यक्ष हे अनिल वाघमारे आहेत. आमच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे राज्याचे अध्यक्ष एवढी नाशिवकर आहेत. आमचे विभागीय सचिव आणि ऍडमिनिस्ट्रेशन कमिटीचे अध्यक्ष मुंबईच्या हे दीपक कैचे आहेत. तर अशा प्रकारे आम्ही इथं काम करत असताना या संघटनेला एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे. आणि मुंबई अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई कमिटीच्या वतीनं हा प्रयत्न यशस्वी करण्यात आज आपण सक्सेस झालो आहोत की मुंबईची टीम आणि ठाण्याची टीम आज आपण उभी करू शकलो आहोत. हा कसा आपला नियुक्तीचा आणि आयकर वाटपाचा सोहळा हा आनंदी सोहळा आहे. इथून पुढे आपल्याला एकमेकाच्या हातात हात घालून पुढे काम करावं लागणार आहे, पुढे जावं लागणार आहे. ते जात असताना व्यासपीठावर बसलेली जी मंडळी आहे आणि ही व्यासपीठाच्या समोर बसलेली मंडळी आहे ही रडणारी जमात नाही तर लढणारी जमात आहे. आपल्याला लढण्याशिवाय कर्तव्य नाही, पावलं पावले आपल्याला लढावं लागणार आहे. आज एकावर हल्ला झाला, उद्या पोलिसांनी धक्काबुक्की केली, परवा कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी धमकी दिली, असे अनेक प्रकार आपल्याला पावलं पावली घडणार आहे. परंतु या अशा घडणाऱ्या प्रकारांना आणि प्रस्थापित मीडिया पासून जे नवीन या मीडियाच्या सदस्यांना दुर्लक्षित केलं जातं, दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते, तर हे अंतर मिटवण्यासाठी आपण इथे संघटित झालो आहोत. आणि ही संघटना या संघटनेचं जे काही रोखता आहे मुंबईमध्ये आज आपण लावलेलं आहे. अनिल वाघमारे, यशवंत देशमुख आणि बाकीच्या मंडळींनी महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी जवळपास 33 जिल्ह्यांमध्ये कमिट्या स्थापन केलेल्या आहेत, लोक संघटित झालेले आहेत. मुंबई आणि ठाण्यासारखी राजधानी असताना देखील इथं आपण संघटित नव्हतो, तर ते संघटित होण्याचं पाऊल आज आपण इथे टाकलेलं आहे. म्हणून हा आजचा ऐतिहासिक क्षण आहे. यानंतर लढण्याची वेळ येऊ, विचार मांडण्याची वेळ येऊ, प्रगत तंत्रज्ञान पुढं कसं स्वीकारायचं, आपण स्वतःला कसं अपडेट करायचं, यासाठी आपण संघटितपणे एकमेकाला अपडेट करण्यासाठी ट्रेनिंग शिबिर वगैरे घेणार, या सगळ्या गोष्टी आपण भविष्यात करणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी करत असताना आज इथे आपण नियुक्ती पत्र वाटप आणि आयडी वाटपचा सोहळा घेत आहोत. मित्रांनो, गेल्या काही वर्षांपासून पत्रकारांना ब्लॅकमेलिंग करणारे पत्रकार, लंगोटी पत्रकार,
किंवा गोरस पत्रकार, आरटीआय कार्यकर्ता अशा प्रकारे हिणवलं जात होतं. हा जो शब्द आहे आणि हे जे हिणवलं आहे ते पुसण्यासाठी आपण काम करणार आहोत. आपलं स्वतःचं चारित्र्य आणि स्वतःबरोबर संघटनेचं चारित्र्य अबाधित राहील याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. आपल्या संघटनेला किंवा आपल्या स्वतःच्या नावाला कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. म्हणून या सोहळ्याचं आपण आयोजन केलेलं आहे. आयडी वाटप हे अनेक छोटे मोठे युट्यूबर, वेब पोर्टल किंवा साप्ताहिक दैनिक अशा प्रकारचे जे कार्यकर्ते आहेत तर त्यांच्याकडून आयडी वाटप केलं जातं आणि त्याचा गैरवापर होतो. मध्ये मध्ये आयडी वाटप गॅरेजच्या मालकाकडे असतं, कॉन्ट्रॅक्टरकडे असतं, ड्रायव्हरकडे असतं, कोणाकडेही आणि कोणी म्हणजे मैत्रीमध्ये हे सगळं केलं जातं आणि त्यामुळे नंतर पुढे नामुष्कीची वेळ येते. तशी वेळ आपल्यावर येऊ देऊ नका. आपण काम करायचं आहे. वय कोणतंही असो, पत्रकार 18 वर्षाचा आहे की 68 वर्षाचा आहे हे महत्वाचं नाही. पत्रकार छोट्या वेब पोर्टलचा आहे की टाइम्स ऑफ इंडियाचा आहे, छोट्या दैनिकाचा आहे की आणखी कोणत्या मोठ्या चॅनलचा आहे हे महत्वाचं नाही. तर तो काय बिहेव करतो, त्याचं चारित्र्य काय आहे, तो आपल्या पत्रकारितेच्या एथिक्सला जातो का, या महत्वाच्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे ते सगळ्यांनी आपण जबाबदारीने सर्व निभावत पुढे जायचं आहे. आज हे छोटस जरी रोपटा दिसत असेल तर याचा वटवृक्ष काही महिन्यातच होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही. कारण डिजिटल मीडिया इतक्या फास्ट पद्धतीने पुढे चाललेला आहे आणि जसं इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी काही 2-4 वर्षांच्या आत संपूर्ण देशभरात सगळे सेक्शन कव्हर केले, पादाक्रांत केले आणि प्रिंट मीडिया कुठेतरी मागे राहिला अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाला, प्रिंट मीडियाला मागे टाकणारा हा डिजिटल मीडिया आहे आणि हा डिजिटल मीडिया हा क्रांतिकारक ठरणार आहे भविष्यात. म्हणून या क्रांतिकारक विकासाच्या प्रक्रियेत आपण खूप जबाबदारीने वागणं ही काळाची गरज आहे हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला दिलेल्या संधीचा फायदा चांगल्या गोष्टीसाठी करा, पॉझिटिव्ह गोष्टीसाठी करा. आपला मेसेज अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं नाव आज महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात घेतलं किंवा गोवा राज्यात घेतलं, कर्नाटक राज्यात घेतलं, दिल्लीमध्ये घेतलं तरी ते आदराने घेतलं जातं. आपले 16,000 मेंबर आहेत, आपल्या 36 जिल्हे आणि 353 तालुक्यांमध्ये कमिटी आहे आणि ते सर्व काम करणारे अतिशय प्रामाणिक आणि लढवय्ये असे कार्यकर्ते आहेत. त्यामुळं आपल्या संघटनेला आदरार्थी रूपाने पाहिलं जातं. ही परंपरा पुढं तुम्हाला सर्वांना चालू ठेवायची आहे, कुठं खंडित होता कामा नये हे लक्षात ठेवा. सर्वांना आता नियुक्तीपत्राचं वाटप होईल, आयडी वाटप होईल. सगळ्यांना आहे यावरून सर्व मान्यवर आमच्या मुंबई कमिटीचे वानखेडे एक मिनिट समोर राष्ट्रीय म्हणणारे आभारी मानतो की माझ्यावरती तुम्ही या डिजिटल मीडिया परिषदेचे मुंबई विभागाची जबाबदारी अध्यक्षपद या नात्याने दिलेली आहे. या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष
मिलिंद शिवरकरजी, अनिल वाघमारेजी जे डिजिटल मीडिया परिषदेचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत, या मराठी पत्रकार परिषदेचे विभागीय सचिव दीपक शेळके आणि अध्यक्ष राजाभाऊ आदाटे आणि विभागीय सहसचिव दीपक पवार कानप आणि ज्यांची नावं इथे दिसत आहेत माझे मित्र आहेत पण ते इथे उपस्थित नाही, विशाल परदेशी आणि पांडुरंग मस्ते. काही नावं माझ्याकडून सुटली असेल कारण या अखिल भारतीय मराठी परिषदेची एक श्रोता प्रेक्षक म्हणून आणि पत्रकार म्हणून त्यांच्या आंदोलनातला माझा सहभाग होता. पण संघटनेतली जी एक सक्रिय भूमिका पार पाडावी लागणार आहे तो एक प्रथमच माझ्या आयुष्यातला प्रसंग असल्यामुळे काही नावं माझ्याकडून सुटली असावी, पण बहुतांश नावं मी इथे येण्याचा या समारोपाच्या शेवटी प्रयत्न यासाठी केलाय कारण माझी ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे तुम्हा सर्वांचं नाव माझ्या तोंडून निघावं अशी माझी इच्छा आहे. आणि या सभागृहात उपस्थित असलेले सुद्धा काही माझ्या ओळखीचे पत्रकार मित्र आहेत, सहकारी आहेत, काही उपस्थित राहून आपल्या कामाला निघून गेलेले आहेत आणि याशिवाय या सोशल मीडियामध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर काम करणारे असे असंख्य चेहरे आहेत ज्यांची नावं मला माहित नाही, पण अनेकांना मी काम करताना या वास्तूमध्ये परिसरामध्ये कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये मी पाहिलेला आहे. त्यामुळे काहींची नावं घेतली, काहींची नावं सुटली. आता मी मूळ विषयाकडे येतो की मी स्वतः गेल्या अनेक वर्षांमध्ये इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वृत्तवाहिन्यांमध्ये काम करत असताना मी ठरवून डिजिटल मीडियामध्ये काम करायला एक 3-1 वर्षांपूर्वी सुरुवात केली आणि माझी अशी इच्छा आहे की मी आणखी जो माझा उर्वरित पत्रकारितेतला काळ आहे तो सुद्धा मी डिजिटल माध्यमामध्ये घालवावा अशी माझी इच्छा आहे. पण पत्रकाराला जे करायचं असतं ते काही त्याच्या मनावर इच्छेवर अवलंबून बऱ्याचदा नसतं, कारण हा पेशा बेसिकली पोटा पाण्याचा व्यवसाय सुद्धा आहे आणि बऱ्याचदा आपल्या मनामध्ये जे काही असतं ते आपल्याला काही पूर्ण करता येत नाही आणि त्यात बरेच अडचणी येतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमची नोकरी आणि त्यायोगी तुम्हाला मिळणारा पगार हे एक महत्वाचं कारण असतं. पण या डिजिटल माध्यमामध्ये काम करत असताना अत्यंत प्रतिष्ठित असलेल्या संघटनेच्या डिजिटल शाखेचा मी अध्यक्ष म्हणून स्वीकार करतो आणि सर्व मान्यवरांचे माझे ज्येष्ठ मित्र SM देशमुख जे प्रमुख विश्वस्त आहेत ते उपस्थित नसले तरी त्यांच्यासोबत आम्ही पत्रकार सुरक्षा कायद्याच्या संदर्भातले काही आंदोलनामध्ये आम्ही सहभागी झालो होतो आणि म्हणून मला असं वाटतं की खूप मोठी एक पूर्व परंपरा या संघटनेला लाभलेली आहे. वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये आणि डिजिटल चॅनल्स मध्ये काम करणारे माझे मित्र सुद्धा या संघटनामध्ये आहेत आणि मुळे या संघटनेमध्ये काम जरी करत नसलो तरी या संघटनेशी एक वेगळ्या प्रकारचं नातं हे माझं कायम राहिलेलं आहे. तर माझे अनेक मित्र गेल्या अनेक वर्षांपासून ते या संघटनेशी संबंधित होते. काही वर्षांपासून आपण सातत्यानं पाहतो आहे की इलेक्ट्रॉनिक मीडिया मध्ये काम करणारे आमचे पत्रकार मित्र सुद्धा त्याच्या मालक संस्था सुद्धा सातत्यानं डिजिटल मीडियावरती फोकस करून पाहत आहे. मग इलेक्ट्रॉनिक चॅनल्सचे डिजिटल चॅनल्स असतील वेगळे जे पूर्वी तितक्याशा ताकदीनं या क्षेत्रामध्ये काम करत नव्हते. म्हणजे मी ज्या वेळेला टीव्ही मध्ये काम करत असताना 2007 सालच्या किंवा 5 किंवा 6 सालच्या साध्या लिंक सुद्धा युट्यूब वरती आता आमच्या कामाच्याच उपलब्ध नाही. म्हणजे आम्ही पहिले इथे खूप जुने जाणते टीव्हीचे आमचे ज्येष्ठ पत्रकार मित्र आणखी आहे आणि आम्हाला काही त्या काळातलं काही सांगायचं असेल तुम्हाला तर आमच्याकडे कुठल्याही गोष्टी उपलब्ध नाही. इव्हन 2008चा इथला मुंबईचा हल्ला सुद्धा. मग कालांतरानं टीव्ही चॅनल्सने सुद्धा काळ जसा पुढे सरकत गेला आणि तंत्रज्ञान वेगाने बदलत गेलं आणि या सगळ्याच डिजिटल माध्यमाचा जागतिक जसा विकास झाला आणि तिथलं तंत्रज्ञान हे भारतामध्ये आलं, खास करून मी मुंबई आणि महाराष्ट्रात म्हणेन, तसा तसा हा डिजिटल मीडिया आणि त्याचं महत्व हे सातत्यानं वाढत गेलं. आणि नंतरच्या काळात आपण पाहिलं की सोशल मीडिया 2014 पासून साधारणतः आपण हे साल लक्षात घेतो आणि या सालाचा उल्लेख अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सातत्यानं केला जातो. या डिजिटल मीडियाची आणि सोशल मीडियाची ताकद इतकी मोठी आहे की आता तुम्ही पाहताय की वेगवेगळ्या मोठ्या वेबसाईट, डिजिटल प्लॅटफॉर्म, युट्यूब चॅनल्स मध्ये काम करता करता स्वतंत्र पत्रकारितेला जोर धरलेला आहे आणि त्या सुद्धा काहींना पैसे मिळू लागले. सर्वात मोठा महत्वाचा मुद्दा आहे की
या क्षेत्रात तुम्ही एका मोठ्या कंपन्यांमध्ये काम करत असाल आणि त्याचं जर पाठबळ असेल तर मग तुमची पोटा पाण्याची व्यवस्था ही नीट होऊ शकते. पण स्वतंत्ररित्या सर्व आव्हानं पेलत सुद्धा काही पत्रकार पूर्ण ताकदीनं परिश्रमानं मुसंडी मारत आहेत, त्यांना सुद्धा आर्थिक यश येताना आपण पाहतो. पण हा सर्वात मोठा जो धोका आपण पाहिला की एकीकडे तुमच्या युट्यूब चॅनलला प्रतिष्ठा लाभते, काही ठिकाणी तुम्ही काही वर्ष काम केल्यानंतर स्थैर्य मिळतं. पण राजाभाऊ आघाडीने जो मूळ मुद्दा उपस्थित केला की इतकं सगळं करून सुद्धा जो मान मिळायला पाहिजे किंवा आपल्याला काही ठिकाणी सरकार दरबारी त्याला योग्य जागा हवीच असते, कारण ती जागा मिळाल्यानंतर अनेक प्रश्न सुटतात आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला अधिकृत होऊन जातात. पण आजही ऍक्रिडिटेशन मिळत असताना बाकीच्या लोकांना प्रथम स्थान दिलं जातं आणि अजूनही गेले काही वर्ष हा एक मुद्दा आहे की त्यांना अजूनही ऍक्रिडिटेशन मिळत नाही किंवा त्यांना विधान सभेमध्ये अधिवेशन कव्हर करायला जरी परवानगी मिळत असली तरी सुद्धा त्यांना बाकी गोष्टीपासून मात्र ते वंचित राहतात. याचं हे एक मूळ आहे. त्यासाठी वेगवेगळ्या पत्रकारितेच्या संघटना या आवर्जून सरकार दरबारी मुख्यमंत्र्यांकडे किंवा बाकी मंत्र्यांकडे सुद्धा DGIPL कडे सुद्धा हा मुद्दा उपस्थित करत असतात आणि बऱ्याचशा गोष्टी या पुढे गेलेल्या अशी सुद्धा माहिती मिळते. पण अजूनपर्यंत तो ऍक्रिडिटेशनचा मुद्दा हा अजूनपर्यंत सुटला नाही. त्याचं कारण मुळात असं आहे की राजाभाऊंनी एक आणखी गोष्ट एक केली की या प्रतिष्ठित संस्थेमध्ये काम करत असताना तुम्हाला या संस्थेचा मान प्रतिष्ठा सुद्धा जपायची आणि याशिवाय सोशल मीडियाच्या नावाखाली जो काही महाराष्ट्रामध्ये बाकी ठिकाणी जो गोरा धंदा सुरू झालेला आहे त्यात आपली कुठे फसगत होता कामा नये, आपण फसू नये किंवा त्या सगळ्या वाईट गोष्टींना आपण कुठे बळी पडता कामा नये याचं सुद्धा आपल्याला भान ठेवावं लागणार. पण इतकं सगळं करून सुद्धा आज या युट्यूब मध्ये आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर महाराष्ट्रातल्या काम करणाऱ्या पत्रकारांची आर्थिक अवस्था तितकीशी राजाभाऊ चांगली नाही. आणि हा माझ्यासाठी एक चिंतेचा विषय यासाठी कारण मी सुद्धा नोकरीवर अवलंबून आहे. मला सुद्धा काम करत असताना एखाद्या चांगल्या कंपनीचं एखादं डिजिटल प्लॅटफॉर्म निवडावं लागतं. भले मला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मी आधी काम करू शकतो, तुम्ही काम करत होतो, पण मग जर मी माझ्या आवडीनुसार डिजिटल मीडियामध्ये काम करायचं तर मला या मोठ्या आर्थिक पाठबळ असलेल्या संस्थेची मदत घ्यावी लागते आणि मला तिथेच काम करून तिथे मग जनतेचा आवाज थोडासा बुलंद करण्याचा प्रयत्न करावा लागतो. तिथे सर्वसामान्यांचे प्रश्न जरा पुढे जावे, ते सोडवावे यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि याशिवाय बाकी जे काही त्याचे ठरलेले फॉर्मॅट आहेत राजकीय विश्लेषण, इंटरव्ह्यू आणि पॉडकास्ट बाकी इतर सगळे विषय. मला आनंद या गोष्टीचा वाटतो आणि मला पुढचे काही धोके जाणवतात की तुम्ही सगळे मित्र मुंबईत असलेले आणि महाराष्ट्रात काही ठिकाणी जात असताना तुम्ही स्मार्टफोनचा अत्यंत कुशलतेनं आणि कौशल्यानं वापर करता. पण तुमच्या समोर सुद्धा एक आर्थिक काही प्रश्न आहेत, त्या संदर्भात एक वेगळं चिंतन वेगळ्या परिषदेमध्ये होण्याची गरज आहे. आणि मग या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये काम करत असताना त्याचा अल्गोरिदम, युट्यूबचं शास्त्र, अत्यंत नित्य नवे होणारे तांत्रिक आणि बदल हे सुद्धा तुम्हाला डोळसपणे बघण्याची गरज आहे. मला असं वाटतं ज्यावेळी डिजिटल परिषद होईल आपली त्यावेळी आपण ज्येष्ठांचं मार्गदर्शन सुद्धा घेण्याची गरज आहे. कारण त्या पद्धतीनं जर आपण पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की प्रत्येक युट्यूब चॅनल चालवणाऱ्या आणि त्यात काम करणाऱ्या व्यक्तीला केवळ स्मार्टफोन आहे आणि आपण व्हिडिओ काढतो इथपर्यंत ते मर्यादित राहणार नाही, तर त्याच्या पोटातलं जे काही अल्गोरिदमचं शास्त्र आहे युट्यूब मधलं ते सुद्धा त्यांना कळू शकेल आणि त्याचा त्यांना फायदा होऊ शकेल. आता या सोशल मीडियाचं सर्वात मोठं अवलंबित्व जे आहे ते म्हणजे जाहिरात आणि तो एक मूळ अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की वेगवेगळ्या ठिकाणी जाहिराती मिळवताना सुद्धा त्यांना खूप कसरत करावी लागते. मी जिल्हा स्तरावर सुद्धा पाहिलेलं आहे आणि तुम्हाला सुद्धा ती कसरत करावी लागते आणि ती तुम्ही सातत्यानं करत सुद्धा असता. हा एक अत्यंत तंत्रज्ञानाचा आर्थिक जो विषय या क्षण आहे. मी बराच काळ TVJ या संघटनेमध्ये खूप वर्षापर्यंत मी काम केलं. त्याचे आता मोठे नावाजलेले पुरस्कारही गेल्या 2-3 वर्षांपासून सुरू झालेले आहेत आणि आज त्या TVJ मध्ये काम करत असताना डिजिटल मीडियामध्ये मी काम करतो आणि या संघटनेमध्ये आता काम करण्याची संधी मिळाली. जबाबदाऱ्या खूप असतात, स्वतःचं काम, नोकरी आणि ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून सुद्धा संघटनेमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं योगदान द्यावं लागतं आणि किती कसरत करावी लागते याचा मला पूर्वीचा दीर्घ अनुभव आहे. नंतरच्या काळात जबाबदाऱ्या वाढत गेल्यामुळे ऑफिस मधून निघणं सुद्धा मुश्किल होत होतं, पण तरी सातत्यानं मित्रांमध्ये, संघटनांमध्ये, मेळाव्यांमध्ये, परिषदांमध्ये मी सहभाग घेण्याचा यासाठी प्रयत्न केला की तुम्हाला सगळ्यांशी एक सहकार्याची भावना तुमच्या मनामध्ये वाढीत तर लागते, पण अनेक गोष्टी तुम्हाला तिथे गेल्यानंतर कळतात. मित्रांची पण काही सुख दुःख असतात, बदलत्या सगळ्या नोकऱ्या आणि खूप हे जग बदलत गेलेलं आहे. आज काही त्या मुद्द्यांना मी हात घालणार नाही,
त्याचा सामना मलाही करावा लागतो, इथे बसलेले माझे काही मित्र आहेत त्यांनाही करावा लागतो. ही सगळी चिंतेची बाब असताना आणि समोर प्रचंड आव्हानं पुढे ठाकलेली असताना सुद्धा आपण संघटनात्मक पातळीवर विचार करतो आहे आणि इतक्या मोठ्या प्रतिष्ठित अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेनं डिजिटल एक प्लॅटफॉर्म संघटनेसाठी उघडून देणं आणि त्या सगळ्या मित्रांना आपलंसं करणं आणि त्यांच्यासाठी काही मुद्द्यांवरती काम करणं आणि सरकार दरबारी त्याचे काही मुद्दे मांडण्यासाठी काही एक नवीन नियमावली तयार करणं, त्याची मूड बांधणं वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये विभागीय स्तरावर, हे सुद्धा आपल्याला एक चांगलं आपली हिंमत वाढवणारी गोष्ट आहे. त्यामुळे मी इथेच थांबतो. पुन्हा कधी काही आपली परिषद होईल, आणखी काही आपला मेळावा होईल, त्यात आपल्याला आणखी काही ज्या गोष्टींचा उल्लेख केला त्या मुद्द्याला आपल्याला हात घालता येईल. तुम्हाला सर्वांचे खूप धन्यवाद. तुम्ही इथे उपस्थित आहात आणि शिवाय मला इथे संघटनेच्या श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिली त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि मुंबई मराठी आता आणि ज्येष्ठ पत्रकार आणि यानंतर मुंबईच्या परिषदेचे कार्यक्रम आणि त्यांचा बाबा पाटील हा सोहळा जो आहे याच्यात संघर्ष आहे. महत्वाचं आपण एकत्र काय येतो हा विषय आहे. सर्व इंडिव्हिज्युअल काम करू शकतात, पण कधीतरी आपल्याला अडचणी येतात त्यावेळेस आपण एकत्र राहणं हे फार गरजेचं आहे. मग ती अडचण वेगळी असेल. आता डिजिटल माध्यमांसमोर स्वतःला प्रूव्ह करण्याची सध्या अडचण आहे, कारण शासन दरबारी आत्ताशी कुठेतरी त्याची दखल घेतली जाते. मी अधिस्वीकृती समितीवर मुंबई अध्यक्ष असल्यामुळे जेव्हा डिजिटल माध्यमांचा विषय आला तेव्हा जाहिरातीचं धोरण तयार करण्याचं काम चालू होतं म्हणून तेव्हा हे जे धोरण तयार होत होतं तेव्हा ते धोरण तयार झाल्यानंतर आम्हाला कळवलं. ते धोरण वाचल्यानंतर मी पहिलं म्हटलं की त्यांचं पोट भरलंय त्यांच्यासाठी तुम्ही हे काम करताय का, कारण त्याच्यामध्ये सबस्क्रिप्शन 5 लाख मागतात, त्यानंतर 2.5 लाख सबस्क्रायबर आणण्यासाठी किती वेळ लागतो. एका युट्यूब चॅनलला 2.5 लाख ते 5 लाख सबस्क्रायबर मागतात आणि मग ते जाहिरात देणार. तर ज्यांची पोटं भरली म्हणजे मला म्हणायचं की प्रस्थापित जे चॅनल्स आहेत त्यांचे युट्यूब चॅनल आहेत त्यांनाच तेवढे सबस्क्रायबर आहेत. मग इंडिव्हिज्युअली काम करणाऱ्यांना कुठे आहेत ते सबस्क्रायबर. तर ते सबस्क्रायबर बनवायला त्यांना वर्षानुवर्ष लागतील आणि मग तुमचं जाहिरातीचं धोरण आम्हाला मिळेल. म्हणजे तोपर्यंत फक्त मेहनत 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 आणि मेहनत. त्यामुळे आम्ही त्याला कडाडून विरोध केला आणि हे कुठेतरी कमी करा. जसं वृत्तपत्रांमध्ये असा दर्जा तसं किमान जाहिराती तरी या डिजिटल माध्यमातल्या काम करणाऱ्या इंडिव्हिज्युअल काम करणाऱ्याला व्यक्तिगत काही लोक स्वतःच करतात कारण कुठेतरी चॅनल मध्ये पडत नाही मग आम्ही स्वतःच एक युट्यूब चॅनल तयार करतो, परंतु ते देखील चालवताना फार मेहनत होऊन जाते सर्वांना माहिती आहे. पण अशा पद्धतीने जर शासन धोरण तयार करत असेल तर कधीतरी आम्हाला म्हणावं लागतं की पोट भरलेल्यांना जीवाला घालून काहीच फायदा नाही. मी तर स्पष्टपणे बैठकीत म्हटलं होतं की अशा पद्धतीचं जर धोरण आणण्यासारखं काही करायचं नाही, तुमचा उद्देश काही साध्य होणार. तर आपण संघटित झालो आहोत, आपल्याला काही अडचणी येतात आणि शासन दरबारी आपला मराठी पत्रकार परिषदेचा अधिकृत संघटना असल्यामुळे से आहे. आता मी ज्या पदावर गेलो ते देखील या संघटनेमुळे गेलेलो आहे, कारण आपल्या प्रत्येक विभागावर आपला एक सदस्य हा एक्रेडिशन कमिटीवर जातो आणि राज्यावर 5 लोक जातात. त्यामुळे आपल्या संघटनेच्या माध्यमातून आपण
कमिटी निवडली होती, त्याचा सन्मान, आयकार्ड वाटप, नियुक्तीपत्र वाटप म्हणजे आयोगासाठी उपस्थित असलेले डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना झाल्यापासून जे हा विभाग सांभाळत आहेत ते आमचे प्रमुख अनिलजी वाघमारे. महत्वाची स्टोरी आवडली असल्यामुळे आपण फायनल पुन्हा आलेले परिषदेचे विभागीय सचिव दीपकजी खैके, मुंबईचे नवनियुक्त म्हणतील ते पण मुंबईचे अध्यक्ष राजाभाऊ वादाटे, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र शिरसाट, आज ज्यांना त्यांची निवड झाली आणि थोड्या वेळापूर्वी आपण ज्यांना ऐकलं ते मुंबईचे अध्यक्ष मनोजी पवार, ठाण्याचे अध्यक्ष चंद्रभूषण विश्वकर्मा आणि उपस्थित दोन्ही मुंबई आणि ठाण्याचे सर्व निवडणुकीचे पदाधिकारी यांच्यासोबत आलेले, त्यांचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार मागत असलेले मुंबई विभागातील आमचे ज्येष्ठ मित्र, इकडे शेवटला बसलेले मुंबईचे आमचे ज्येष्ठ मित्र, या कार्यक्रमासाठी मनापासून शुभेच्छा देण्यासाठी आज उपस्थित राहिलेले काही आमचे दिग्गज मंडळी, या सर्वांना सर बंधू आणि भगिनी, खरं तर हा आनंदाचा सोहळा आहे की आज मुंबई आणि ठाण्याची निवड होते. मी 2015ला कोशामध्ये होतो, ज्यावेळेला मुंबईत यायचो त्यावेळेपासून माझी मागणी असेल की मुंबई पेठ स्ट्रॉंग असावी. जे मेट्रोपॉलिटन शहर आहेत तिथं त्या स्कीम स्ट्रॉंग असल्या पाहिजे. मला खरोखर मनापासून दीपक खैके आणि राजाभाऊ वादाटे यांचं मनापासून कौतुक करायचं आहे की त्यांनी जे 4-5 वर्ष इथे काम केलं आणि इथं जे संघटन उभं केलं. कारण आपण मुंबईत कमी पडतोय काय असं वाटायचं तर 87 वर्षाची परंपरा आहे आपली, 100कडे आपण वाटचाल करत आहोत. 13,000 सदस्य आणि ऑनलाईन असे करून आपण 16,000 सदस्य संख्या आहे आपली. अधिवेशन ज्यावेळेला होतो त्यावेळेला 2,500 ते 3,000 लोक असतात, ऑनलाईन 6,000 ते 7,000 लोक ते वॉच करत असतात. असं सगळं 300 लोक तालुके आणि 36 जिल्ह्यामध्ये आपण आहोत. या सगळ्या मोठ्या जो समुद्र आहे त्या सगळ्याच्या तुम्ही आज सहभागी झालेले आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला टेक्निकली जे काही मुद्दे सांगायचे होते ते मनोजजी भोयर यांनी इतकी उत्कृष्टपणे सांगितले. मी तुमचं ज्या वेळेला मनोगत चालू होतं मनोजजी, त्याच वेळेला एक पोस्ट फॉरवर्ड केली. आपले परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत शिवराज ठाकर, त्यांनी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे कार्यशाळा घेतली होती, गुगल कडून सर्टिफिकेट इश्यू होतो तिथं, ती कार्यशाळा आपल्याला कशी घेता येईल त्यावरती चर्चा करत होतो दीपकजींची. ते पण म्हटले आपण घेऊया ही कार्यशाळा, कारण आपल्या लोकांना काय होतं नव्याने जे घेता येईल त्याला थोडस आपण त्याला कुठेतरी मोटिवेट करणं, कुठेतरी त्यांना पार्श्वभूमी सांगणं, त्यांचा होमवर्क त्यांना सांगणं हे गरजेचं आहे. आणि तुम्हाला खरं तर मनापासून सांगतो की 5 ते 6 वर्षापूर्वी डिजिटल वीक केव्हा काढायची मी जी संकल्पना समोर आली मराठी पत्रकार परिषदेच्या, तर खरोखर एस एम सरांचे आभार मानले पाहिजे आणि बाबळे साहेबांचे आभार मानले पाहिजे. त्यावेळेला त्या पदाधिकाऱ्यांनी बसून ही विंग काळाची गरज आहे आणि प्रिंट मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे आणि काळाची गरज ओळखून डिजिटल मीडिया ही विंग स्थापन करायची. मित्रांनो, डिजिटल मीडियाची विंग स्थापन करणं साधी गोष्ट नव्हती. त्याला प्रथम विरोध प्रिंट मधलाच होता. त्याला प्रथम येणारा विरोध किती आहे ते आपण सगळे एक आहोत. हे एस एम देशमुख हे रसायन वेगळं आहे, कुठलंही धाडसाचं काम करायचं तेच करणार. त्यामुळे सरांनी जे मनामध्ये आणलं की काय करायची विंग आणि इतक्या चांगल्या पद्धतीने अनिलजी वाघमारे यांनी काम केलं. कारण आजही त्याला कधी कधी त्या जिल्ह्यामध्ये गेलो तर एक त्रास होत असतो की थोडासा विरोध पहिले प्रिंट मीडियात येत असतो. पण आपण त्यांना तेच सांगतो की आपले बांधव आहे, सोबत घेऊन काम करायचं आहे. डिजिटल मीडिया हा आजची गरज आहे आणि ज्यावेळेला नवोदित काही येतात तेव्हा माहिती नसतं. ते अभ्यासपूर आल्यामुळे अभ्यासपूर्ण काम करतील, त्यांना आपण मोटिवेट करू, आपण वर्कशॉप घेऊ, आपण कार्यशाळा घेऊ. आपण परिषदेतर्फे पत्रकारांसाठी अनेक कार्यशाळा होत असतात. डिजिटलची पण कार्यशाळा गेल्या वर्षी आम्ही औरंगाबादला घेतली. तर डिजिटलची कार्यशाळा आता बोललं झालं बरोबर. आपण या लोकांना सामावून घेऊन त्यांना उभं करूया, त्यांना एक व्यासपीठ देऊया. आणि सर्वात महत्वाची गोष्ट जी सरकार दरबारी रेकग्निशन मिळत नाहीये त्यासाठी परिषदेत पाठपुरावा करेल, परिषदेचे पदाधिकारी पाठपुरावा करतील आणि जो प्रिंट मीडियाला रेकग्निशन मिळतोय, जो इलेक्ट्रॉनिक मीडियाला रेकग्निशन मिळतोय, तो आपल्यालाही डिजिटल मीडियाला मिळायला हवं. ही आमची खरं मनापासून इच्छा आहे. माझी सगळ्यात महत्वाचं सांगायचं
मला तेच आहे की तुम्ही सर्वजण आज एका चांगल्या मोठ्या समुद्रात सहभागी झालेला आहात. त्यामुळे चांगलं काम करा. एक नाव असलेली संस्था आहे. 87 वर्षाची परंपरा उगीच नाहीये. तुम्ही ज्या वेळा त्या एका कोषाध्यक्ष झालो आणि कार्यालयात आलो, तुम्ही आपल्या कार्यालयाची स्क्रीन बघितली असेल, तुम्हाला कळेल की कोण लोक आहेत तिथं अध्यक्ष उचलेले त्यांनी. ते रंगा आणि वैद्यांपासून आचार्य अध्यक्षपासून मोठमोठे नावं आपले आहेत. आचार्य आता आपले अध्यक्ष राहिलेले आहेत. तर तिथे गेल्यानंतर आपल्याकडून काय काम झालं पाहिजे, परिचयाचा माणूस पडतं, कोणी बोट दाखवता कामा नये. त्या सिस्टीम मध्ये राहून काम करा, त्या वल्याचं तुम्ही भान ठेवून काम करा. आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. जे म्हणतात आता अलीकडे की खूप तुम्हाला प्रत्येकाला अनेक त्रास झालेला आहे. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात त्रास देण्याचं काम पत्रकारांना वाढलेलं आहे. त्यामुळे आपण ही आपली एकजूट आपली संघटन हा त्यासाठी मोठा त्यासाठी आपण या भविष्यात आहे. तो सगळ्यांनी तुमची एकेकी जपा, तुमचा एकत्रपणा राहू द्या. सरांना आजही पासून मुंबईत जर एखादी घटना घडली आणि सर पुण्यात असू द्या किंवा बीड मध्ये असू द्या, पहिला फोन केला जातो की असं असं घडलेलं आहे सर माझ्यासोबत, आणि सर त्यांना त्याच्यासाठी मग त्यांचं सगळं काम सुरू होतं. आपण नुसतंच म्हणजे तुमच्या संरक्षणासाठीच नाही, तर ज्या ज्या वेळेला आपला बांधव अडचणीत येतो, मेडिकली अडचणीत येतो, त्या वेळेला आम्ही दीपक जे असतील, आपली सगळी यंत्रणा असेल, ही मंडळी त्यासाठी प्रयत्नशील असते. आजपर्यंत फक्त आपण लोकांना आवाहन करून 87 लाख रुपयाची मदत महाराष्ट्रामध्ये 7 ते 63 पंतप्रधानांना केलेली आहे. ते फक्त आपल्या जीवात दिली. आपलं एक आव्हान, कारण की एक पोस्ट एक पोस्ट काढली की त्याला ती मदत होते, कोण 200 पाठवतो, 500 पाठवतो, आणि त्या बदलाला ती मदत होते का नाही आज त्याच्यावरती वेळ आलेली आहे. जेन्युइन गरज आहे, त्याची जेन्युइन गरज ती दूर झाली पाहिजे. हे संघटन आहे, हे आपलं काम आहे. त्यामुळे आपण सगळे एका चांगल्या संस्थेमध्ये आलेल्या, एका मोठ्या संस्थेमध्ये आलेल्या, जबाबदारीचं भान आणि ज्याप्रमाणे मनोजी भोयर यांनी सांगितलं त्या सगळ्या टेक्निकल गोष्टींचा आणि जबाबदारीचं अवलोकन करून तुम्ही सगळे खूप छान काम करा आणि संघटनेचं नाव करा. मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी तुमचं स्वागत करतो. आजच्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेले डिजिटल मीडिया परिषदेचे मुंबई आणि ठाणे कमिटी आपण आपल्या ठिकाणी जाहीर केली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री विजय, त्याचबरोबर या मुंबई विभागाचे विभागीय सचिव तथा अधिसूचित कमिटीचे अध्यक्ष दीपक जी अटकेलकर सर, त्याचबरोबर मुंबईचा राजा म्हणजेच राजाजी आघाडे सर, ते या मुंबईचे अध्यक्ष आहेत. आणि माझ्यासोबत आलेले अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश सदस्य जितेंद्र शेरसाट, या दोघांचा आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व टीमचं मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. खर तर सर्वांनी भाषण केली, बराच वेळ आपण
सांगितलं की पाठीमागे एक बैठक झाली होती मंत्रालयामध्ये डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलचे जे संपादक आहेत आणि पोर्टलचे जे संपादक आहेत यांच्यासाठी काय करता येईल आणि त्या अनुषंगाने बैठक आयोजित करण्यात आली होती. आघाडी सर त्या ठिकाणी होते. मी त्या ठिकाणी बैठकीला आलो होतो मंत्रालयाच्या ऑफिसमध्ये आपल्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागात. तर खरं तर त्या दिवशी माहिती झालं की आपल्या युट्यूब चॅनलच्या पत्रकारांना संपादकांना कशा कशाची आवश्यकता आहे आणि काय करायला पाहिजे. खरं तर त्यांनी सांगितलं होतं की 2,500 जे सबस्क्रायबर आहेत 2,500च्या पुढे ज्यांचे सबस्क्रायबर आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच्यानुसार त्याच्या पुढे टप्प्याटप्प्याने त्यांना जाहिरात देण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे. मात्र दीपक सरांनी सांगितलं होतं त्या दिवशी की सगळे ज्याचे जेवढे सबस्क्रायबर आहेत त्याप्रमाणे त्याचं जाहिराती दिल्या जाव्या. जसं की आपलं मागे सांगितलं की दर्जा असेल 2,000 असेल 3,000 असेल कसा करणार त्या अनुषंगाने जिथे जितके सबस्क्रायबर आहेत त्यांना तसं मानणं म्हणजेच जाहिरात शासकीय मिळाली पाहिजे ही भूमिका घेतली आणि त्या अनुषंगाने जी बैठक पुढे होणार होती ती काय त्यात दिली नाही. परंतु आगामी काळात निश्चितच त्याचं नियोजन केलं जाणार आहे. जाहिरातीबरोबरच आपण पत्रकार हल्ला विरोधीच्या संदर्भात थोडं बोलणार आहोत. जास्तीत जास्त हल्ले जे होतात ते युट्यूब चॅनलच्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या संपादक असतील पत्रकार असतील यांचं झालेले पाहतो आपण महाराष्ट्रात. त्याच्यात पहिलं जर कोण ऍक्शन घेत असेल त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रति आहे महाराष्ट्र पत्रकार परिषद आणि माननीय श्री यशवंत देशमुख सरांच्या नेतृत्वाखाली पूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये याचं नियोजित केलं जातं. एक त्यांनी प्रेस नोट टाकली की प्रत्येक जिल्ह्यामध्ये निवेदन देणं विषय नोंदवणं आणि त्या पत्रकाराला न्याय मिळेल सुरू ठेवणं ही भूमिका प्रामुख्याने पार पाडली जाते. ती म्हणजे युट्यूब चॅनलचे आणि पोर्टलच्या संपादक आणि पत्रकारांच्या बाबतीत. परंतु आपण आज ठाणे आणि मुंबई जिल्हा डिजिटल मीडियाचे जे पदाधिकारी आहेत यांनी आपल्या जिल्ह्यातील वेगळा व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा. प्रत्येकाला त्याच्यामध्ये ऍड करावं. जे सदस्य आहेत जे पदाधिकारी त्यांना सगळ्यांना आगामी काळातील ज्या महत्वपूर्ण सूचना आहेत आणि ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यात मांडता येतील त्याप्रमाणे व्हॉट्सअप ग्रुप करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा जसं की आधी स्वीकृती समितीच्या अध्यक्ष सर आहेत त्याप्रमाणे युट्यूब चॅनलच्या आणि पोर्टलच्या संपादकांना सुद्धा आधी स्वीकृती पत्रिका कशी मिळेल शासनाची याच्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आणि त्याच्यातही लवकरच आपल्याला यश मिळणार आहे. खरं तर अश्विन सरांनी सांगितलं होतं की अधिवेशन हे डिजिटल मीडिया परिषदेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन संभाजीनगरला झालेलं आहे. आता दुसरं नियोजन आहे आपलं अक्कलकोट जे की सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं आणि त्या अक्कलकोटमध्ये दुसरं राज्यस्तरीय अधिवेशन घेण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्या अधिवेशनाच्या माध्यमातून जे युट्यूबचे जे विविध प्रश्न आहेत जे एक्सपर्ट त्याच्यामध्ये आहेत अशांना निमंत्रित करून एक चर्चासत्र घडून आणण्याचा आणि त्याच्यातून मार्ग काढण्याचा आपण निश्चित प्रयत्न करणार आहोत. मी जास्त वेळ न घेता आणखी काही अडचणी असतील महत्वाचं म्हणजे माझी आणखी पुन्हा एक विनंती आहे की दोन्ही जिल्हा अध्यक्षांनी आपापल्या जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा. ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सगळ्यांना सामावून घ्यावं आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ज्या काही आपल्या अडचणी असतील अवांतर पोस्ट टाकण्याच्या अडचणी ज्या आहेत त्या शेअर केल्या तर समजतील त्यानुसार आपल्याला त्याच्यावर आवाज उठवता येईल कारवाई करता येईल किंवा त्याला मदत करता येईल. जसं की सरांनी सांगितलं की आपण मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने साम दाम दंड सुखात आणि दुःखात दोन्ही वेळेला आपली अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद सोबत आहे आयुष्यभर राहणार आहे. मात्र आपण देखील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आणि परिषदेचे सदस्य त्याचबरोबर डिजिटल मीडिया परिषदेचे सदस्य होणं हे देखील बंधनकारक आपल्याला असणार आहे. त्यामुळे जे आपल्या भागातले नवीन सदस्य इच्छितात त्यांना सामावून घेण्यासाठी आपल्या सर्वांनी प्रयत्न करावा आणि आपण जे सर्व या ठिकाणी नवनियुक्त पदाधिकारी या ठिकाणी जाहीर केले त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. त्याचबरोबर डिजिटल मीडिया परिषदेचे जे आपले सदस्य नोंदणीची फीस वगैरे जे आहे ती जिल्हा अध्यक्ष आणि जिल्हा सरचिटणीस यांच्या संयुक्त अकाउंट यांचं खातं खोलायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये सदस्य नोंदणीची फीस जमा करून त्याप्रमाणे परिषदेचे नाव ते खोलायचे डिजिटल मीडियाचे नाही खोलत. तर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या नावाने चेक जे आहे तुमच्या सदस्य नोंदणीचा चेक तो सुपूर्द करायचा आहे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या नावाने आणि तो चेक सरांकडे आणि तुमच्या मार्फत देऊन टाकायचा. तर
सर्वांना एकदा विनंती करतो की आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि लांबच चाललेलं असं काही प्रश्न असतील तर विचारा. सदस्य म्हणून आले फॉर्म वगैरे आले आणि परिषदेचे काही 100 रुपये त्याच्यामध्ये आहे सदस्य असे एकूण 500 रुपये देतात वार्षिक. मला विनंती करायची राजाभाऊंना आणि डॉक्टर केंद्र की मनोजी वगैरे आहेत, विश्वकर्मा आहेत, परंतु ठाणे, मुंबई, रायगड आणि नवी मुंबई अशी 4 जिल्ह्यांची वर्कशॉप घेताना आलं तर त्यासाठी तुम्ही दोघांनी पुढाकार घेतला ते नक्की होऊ शकतो. आपण 4 जिल्ह्यांचा मिळून एखादा वर्कशॉप करूया. हा माहिती मला विनंती की असं 4 जिल्ह्यांमध्ये आपण राजस्थानी कसं असतो एक प्राथमिक स्वरूपात 4 जिल्ह्यांचा आम्ही पुढे कोकण विभागीय करायचं, मुंबई विभागीय सचिव आहेत. हमारे न्यूज चैनल्स को सब्सक्राइब करें, लाइक करें, कमेंट्स करें, शेयर करें और घंटी का बटन प्रेस करें ताकि आने वाली हर वीडियो और अपडेट्स की नोटिफिकेशन आप सभी को मिलती रहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।